सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम, गुड मॉर्निंग श्रोते हो. आपण बघितलं आता हा सगळा जसा जसा आषाढीचा दिवस जवळ यायला लागतो तसं तसं हरिनामाचा गजर वाढत जातो. त्या भक्ती रसात सगळेजण रंगून गेलेले असतात. अगदी कुठलाही सामान्य माणूस हा असामान्यपणे त्या भक्ती रसात रंगून गेलेला असतो. आणि याच वारीचं आणि गुंतवणुकीचं एकमेकांशी कसं नातं असू शकतं याबद्दल तुम्ही सांगत होता. आजच्या भागात तुम्ही काय बोलणार आहात? कसं आहे बघा मॅडम, वारी आणि गुंतवणूक हा एक समृद्ध प्रवास आहे. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, तुकाराम, विठ्ठल विठ्ठल या गजरात जेव्हा लाखो पावले पंढरीच्या दिशेने चालतात तेव्हा केवळ एकच प्रवास होत नसतो, तर तो जीवनाचा एक मोठा धडा असतो. आज आपण एक अनोखा विषय हा इथे बोलतोय, वारी आणि गुंतवणूक. बरोबर. वरवर पाहता एक अध्यात्म आहे, दुसरी संपत्ती आहे, संपत्तीची निर्मिती आहे. पण वारीचे तत्वज्ञान समजून जर घेतलं तर लक्षात आपल्याला येईल की एक यशस्वी वारकरी आणि एक यशस्वी गुंतवणूकदार यांच्यात कमालीचं साम्य आहे. बर. तर नक्की यातले काय पैलू आहेत? जसं आपण मागच्याही एपिसोडमध्ये काही बघितले, तर त्यातले काही पैलू जे राहिलेत तर कठीण प्रसंग आणि थकवा म्हणजे टायरलेसनेस आणि हार्डवर्क. वारीचा संदर्भ आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंटशी जोडतोय तेव्हा वारीचा संदर्भ आळंदी देहूपासून पंढरपूरचे अंतर अजिबात सोपं नाहीये मॅडम. कडक ऊन, मुसळधार पाऊस, पायात आलेले फोड आणि शरीराला आलेला प्रचंड थकवा. शेकडो किलोमीटर पायी चालताना अंग मोडून जातं. पण वारकरी अजिबात थांबत नाही. तो आपले कष्ट हे आनंदाने स्वीकारतो. सेम गुंतवणूकदारच आहे बघा. जेव्हा गुंतवणुकीचाही प्रवास नेहमी म्हणजे आपण कधीही बघितलं तर गुंतवणुकीचा प्रवास हा अजिबात सरळ रेषेत नसतो. जेव्हा मार्केट कोसळतं, मंदी येते, किंबहुना आर्थिक चणचण भासते, तेव्हा गुंतवणुकीची खरी सत्व परीक्षा असते. गुंतवणूक थांबवावी का अशी मानसिक थकवा आणणारी परिस्थिती निर्माण होते. पण खरा गुंतवणूकदार बाजारातील या ऊन पावसाला न घाबरता कष्टाने कमवलेला पैसा सातत्याने शांतपणे गुंतवणूक करत राहतो. तसंच तीव्र इच्छाशक्ती आणि ध्यास, डिझायर टू कम्प्लीट. वारीचा संदर्भ काय बघा. वारकऱ्याला थकव्यावर मात करायला कोणती गोष्ट भाग पाडते ती म्हणजे त्याच्या मनातली तीव्र इच्छाशक्ती, डिझायर. काहीही झालं तरी माऊलींच्या चरणी लीन व्हायचेच, वारी पूर्ण करायचीच, हा एकच ध्यास त्याचं प्रत्येक पाऊल पुढे टाकायला ताकद देतो. आता जेव्हा मी हे इन्व्हेस्टमेंट संदर्भात जोडतोय तेव्हा गुंतवणूकदारांकडेही असाच एक ध्यास असावा लागतो. म्हणजे मुलांचे उच्च शिक्षण, स्वतःचे घर किंवा सन्मानाने निवृत्त होणे. जीवन हे पंढरपुरासारखं वाटतं. वाटेत कितीही अडचणी आल्या तरीही आपले आर्थिक धैर्य, फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्याचा संकल्प हा जर पक्का असेल तर माणूस मध्येच गुंतवणूक मोडत नाही. जसा वारकरी शेवटपर्यंत चालत राहतो तसा गुंतवणूकदार देखील त्याच्या ध्येयापोटी, ध्यासापोटी गोल्स पूर्ण करायचे आहेत म्हणून तो संकल्प कायम डोक्यात ठेवून कायम चालत राहतो. तसंच एक विषय बघा, तुळशीचं रोप याचं अत्यंत महत्व आहे जेव्हा वारकरी संप्रदायांचा विचार होतो किंवा वारीचा विचार होतो. पण श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97 64 12 55 33.
9764125533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आता तुळशीच्या रोपाची पवित्रता किंवा त्याचं काय दाखवतं तुळशीचं रोप किंवा ते का कॅरी केलं जातं, तर एक ते मूल्य आहे बघा, ज्याचं कायम तुळशीला ना आपण म्हणजे मूल्यांचा सिम्बॉल असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे आता याचा जर आपण वारीशी संदर्भ लावायचा असेल तर वारीमध्ये वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन किंवा हातात तुळशीचे रोप असते. म्हणजे कधीतरी तुमच्याशीच बोलताना मॅडम तुम्ही म्हणालेला होतात की तुळशीचं रोपटं हे ऑक्सिजन देतं. आता कायम ऑक्सिजन हा आपल्या बरोबर असावा आणि ती एनर्जी मेंटेन करावी याच्यासाठी सुद्धा ते तुळशीचं रोप हे कॅरी केलं जातं जेव्हा वारीचा विचार होतो. कितीही गर्दी असली तरी वारीतले लोक त्या तुळशीच्या रोपाला अगदी काळजीपूर्वक जपतात, कारण तुळशी हे पवित्रतेचं, सात्विकतेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे. जेव्हा गुंतवणुकीचा संबंध आहे तर गुंतवणुकीच्या प्रवासात ही तुळशी म्हणजे आपलं मूल्य आणि सुरक्षितता, इथिकल अँड सेक्युअर्ड इन्व्हेस्टिंग असं मी त्याला म्हणू शकतो. पैशांच्या मोहापोटी चुकीच्या किंवा फसव्या योजनांमध्ये किंवा लॉटरी सारख्या सट्ट्यामध्ये पैसे न लावणं म्हणजे आपल्या गुंतवणुकीची सात्विकता टिकवणं. आपल्या पोर्टफोलिओमध्ये टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आपत्कालीन निधी या तुळशीसारख्या पवित्र गोष्टी आधी जपल्याच गेल्या पाहिजेत. डिसिप्लिन, पेशन्स, कमिटमेंट, डिलिव्हरी ह्याच्याबद्दल आपण आधी बोललेलो आहोत मॅडम, पण तरी थोडक्यात जशी वारीत रोज ठराविक वेळी उठून चालण्याची शिस्त असते तशीच गुंतवणूकदाराला दरमहा SIP करण्याची शिस्त असते. पेशन्स, विठ्ठल लगेच पहिल्या दिवशी भेटत नाही, 20 ते 22 दिवस वाट पाहावी लागते. तसेच गुंतवणूक करून देखील चक्रवाढ व्याजाची वाट किंवा त्याची जादू पाहण्यासाठी वर्षानुवर्ष संयम हा ठेवायला लागतो. कमिटमेंट, वचनबद्धता, वाटेत सोयी सुविधा नसल्या तरी वारकरी अजिबात मागे फिरून बघत नाही. गुंतवणूकदारांनी देखील बाजारातील चढउतारांना न घाबरता आपल्या ध्येयांशी बांधील हे राहिलंच पाहिजे तर ती अचिव्हमेंट ही मिळू शकते. आणि फायनली फळप्राप्ती, डिलिव्हरी ज्याला आपण म्हणू, शेवटी जेव्हा विठ्ठलाचे मुखदर्शन होतं तेव्हा वारकऱ्यांचे सगळे कष्ट हे विरून जातात. तसेच गुंतवणुकीची मॅच्युरिटी किंवा आपली स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तीच आर्थिक प्राप्ती किंवा फायनान्शियली डिलिव्हरी असते असं आपण म्हणू शकतो. तर मंडळी, वारकरी आपल्याला फक्त देवाकडे जाण्याचा रस्ता दाखवत नाही तर जगण्याचा आणि समृद्ध होण्याचा मार्ग दाखवतात. शरीरात थकवा असेल, वाटेत कष्ट असतील, पण जर डोक्यावर तुळशीसारखं पवित्र विचाराचं साधन असेल, मनात ध्येयाचा अढळ ध्यास असेल आणि चालण्यात शिस्त आणि संयम असेल तर जशी पंढरीची वारी यशस्वी होते तसेच आपल्या आयुष्याची आर्थिक वारी देखील नक्कीच यशस्वी होईल. चला या आर्थिक वारीचे वारकरी बनूया. धन्यवाद. राम राम. कृष्ण हरी. वा, किती छान सोप्या शब्दामध्ये आपल्याला गुंतवणुकीबद्दल या सगळ्या गोष्टी वाणी सरांनी समजावून सांगितल्या आहेत. आणि म्हणूनच श्रोते हो, तुमच्या आर्थिक वारीला तुम्हीही सुरुवात करताय ना, आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज लागली तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 9764125533 9764125533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही पुन्हा ऐकू शकता. परत भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. नमस्कार वारकऱ्यांनो. धन्यवाद. राम राम. रामकृष्ण हरी. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.